तुम्ही तिच्याशी चॅट करता, ती ऑनलाईन आहे, तुमचं टायपिंग सुरू आहे आणि अचानक ती ऑफलाईन जाते. किंवा तुम्ही एक पॅरेग्राफ लिहिता मनापासून, प्रेमाने आणि तिचं उत्तर काय? हं, ओके, ठीक आहे. कधी वाटतं ती बोर झालीये, की ती आता इमोशनली डिस्कनेक्ट झालीये. मुलगा म्हणून तुमच्याकडे प्रश्न असतो, मी काहीतरी चुकलोय का? का तीच आता बदललीये? याचं स्ट्रेट फॉरवर्ड आन्सर मिळतो का? नाही. पण हाच विषय आपण आज उलगडणार आहोत. नात्यातले हे सूक्ष्म पण रिअल बदल जे एका शब्दाच्या उत्तरात लपलेले असतात. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ती बोर झाली आहे का याची निशाणी. डिस्कनेक्ट म्हणजे काय? डिस्कनेक्ट का होतं आणि जर ती डिस्कनेक्ट झाली असेल तर तुम्ही काय करू शकता आणि काय करू नये. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण कधी कधी एक संवाद तुमचं नातं वाचवू शकतो किंवा समजावून सांगतो कोणत्या नात्यातून बाहेर पडायला हवं. आणि हो, जर तुम्ही पहिल्यांदाच टॉक टू मराठीवर आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, कारण इथे बोललं जातं मनापासून तुमच्या मनासारखं. बरं, आता थेट मुद्द्यावर येऊया. तिचं ओके, कूल, नाईस असं एक शब्दाचं उत्तर हे खरं सहजगत्या दिलेलं असतं का, की हे एखादा हिडन सिग्नल असतो? बघा, कन्व्हर्सेशन म्हणजे फक्त शब्द नाही. कन्व्हर्सेशन म्हणजे उत्सुकता, कन्व्हर्सेशन म्हणजे जवळीक, आणि ही जवळीक ती दाखवत नाहीये. तर मग का? कधी कधी हे एक शब्दाचं उत्तर म्हणजे ती सध्या काहीतरी दुसऱ्या गोष्टीत बिझी आहे, किंवा मूडमध्ये नाहीये, किंवा टेन्शनमध्ये असेल, आणि म्हणून ती लांबच काही न बोलता एक छोटीशी रिॲक्शन पाठवते. म्हणजेच अशा वेळेस ती बोर किंवा डिस्कनेक्ट असं थेट म्हणणं चुकीचं होईल. पण जर ही गोष्ट वारंवार घडते, दरवेळी तीच सवय, तुम्ही मोठा मेसेज पाठवला तरी उत्तर एक शब्दाचं, तर मग ते पॅटर्न असतं. आणि नात्यात जेव्हा पॅटर्न तयार होतो तेव्हा त्यामागे भावना बदललेल्या असतात. खरं काय आहे ते ओळखायचं असेल तर तुम्ही बघा, ती फक्त रिप्लाय करते का, की खरंच कन्व्हर्सेशन मेंटेन करत आहे. कधी कधी लोक फक्त उत्तर देतात पण संवाद करत नाहीत, आणि हेच ते डिस्कनेक्टचे सुरुवातीचं रूप असतं. तर लक्षात ठेवा, एकदा एक शब्दाचं उत्तर आलं तर विसरून जा, पण जर तेच उत्तर पुन्हा पुन्हा येत असेल तर त्यात काहीतरी नक्कीच आहे. आता पुढच्या भागात आपण पाहणार आहोत ती बोर आहे याची 5 पक्क्या निशाणी कोणत्या. पहिली निशाणी, ती तुमच्या जोकवर हसत नाहीये. तुम्ही काहीतरी फनी मेसेज पाठवता, कधी मीम पाठवता, कधी एखादी मजेदार गोष्ट शेअर करता, पण तिचं उत्तर काय? ही ही, ते पण मनापासून नाही, फक्त मेसेज वाचल्याचा फॉर्मल रिस्पॉन्स. आधी ती हसायची, मजा करायची, आता मात्र काही रिॲक्शनच नाही. ही पहिली सिग्नल आहे इंटरेस्ट कमी झालाय. दुसरी निशाणी, ती काही विचारत नाही. तुम्ही मेसेज करता, ती उत्तर देते, पण कन्व्हर्सेशन पुढे नेण्याचा प्रयत्नच करत नाही. ना आता तुम्हाला काही विचारणं, ना आता पुढे काय, मग पुढे असं काही. हे म्हणजे ती बोलते पण फक्त मिनिमम. जेव्हा कोणी तुम्हाला खरोखर जाणून घ्यायचं असतं तेव्हा ते विचारतात, जेव्हा बोर्ड असतात तेव्हा फक्त उत्तर देतात. तिसरी निशाणी, तिचा रिप्लाय वेळाने आणि कधी रॅन्डम. तुम्ही सकाळी मेसेज करता, उत्तर येतं संध्याकाळी. कधीच वेळेवर उत्तर नाही. कधी एक शब्द, कधी 3 तासांनी. आधी असं नव्हतं ना? मग ती तितकीशी अवेलेबल नाही, की अवेलेबल असली तरी इंटरेस्ट नाहीये. चौथी निशाणी, ती स्वतःहून कधीच मेसेज करत नाही. कन्व्हर्सेशन सुरू नेहमी तुम्हीच करता, ती स्वतःहून कधीच हाय, व्हॉट्सअप, कसं काय असं काहीच विचारत नाही. ती फक्त तुमच्या मेसेजला उत्तर देते, तेही थोडंफार. याचा अर्थ संवादात तिचा मनापासून सहभाग नाहीये. पाचवी निशाणी, ती अजून कोणत्या गोष्टीत जास्त गुंतलेली असते. तुम्ही ऑनलाईन असता, ती पण असते, पण तुमचं चॅट इग्नोर होतं. कधी इंस्टाग्रामला ॲक्टिव्ह असते, कधी स्टोरी टाकते, पण रिप्लाय नाही. म्हणजे अटेन्शन दुसरीकडे आहे आणि बोर्डम तुमच्याशी आहे. हे सगळं लक्षात घेतलं तर बोर्ड असण्याचं पॅटर्न स्पष्ट दिसतं. ती पूर्णपणे डिस्कनेक्ट झाली नसेल, पण इमोशनल इंटरेस्ट कमी झालाय. पण हाच तो टप्पा असतो जिथे नातं कुठल्या दिशेने जातंय ते समजतं. आता पुढच्या भागात आपण बघणार आहोत डिस्कनेक्ट म्हणजे काय आणि ते बोर्डम पेक्षा कसं वेगळं असतं. डिस्कनेक्ट कधी, का आणि कसं ओळखायचं. आता आपण बोर्डम आणि डिस्कनेक्ट यातला फरक समजून घेऊया. बघा, बोर्डम म्हणजे तात्पुरता कंटाळा, आज मूड नाही, आज टेन्शन आहे, किंवा काही दिवस खास वाटत नाही. पण डिस्कनेक्ट म्हणजे इमोशनल लेवलवरून त्या नात्याशी किंवा व्यक्तीशी आपलं कनेक्शन तुटायला लागणं. म्हणजे काय?
म्हणजे ती तुमच्यासोबत बोलते, पण तिच्या मनात कनेक्ट असण्याची भावना उरलेली नाही. डिस्कनेक्ट कधी सुरू होतं? जेव्हा नात्यात एक्साइटमेंट कमी होतो, जेव्हा कन्व्हर्सेशन रुटीन वाटू लागतो, जेव्हा ती तुमचं प्रेझेन्स नोटीस करणं थांबवते. आधी तू आहेस हे तिला जाणवायचं, आता तू आहेस याचं काही वाटेनासं होतं. ते डिस्कनेक्टचं पहिलं पाऊल असतं. डिस्कनेक्टची लक्षणे वेगळी असतात. ती फक्त एक शब्दात उत्तर देत नाही, तर तुमचं अस्तित्व तिला फीलच होत नाही. तुम्ही काहीही सांगा, तिला फरक पडत नाही. तुम्ही अवेलेबल आहात की नाही, तिच्या मेसेजला उत्तर देता की नाही, याचा तिला काहीच इंटरेस्ट नाही. आणि एक दिवस तुम्ही लक्षात घेता कन्व्हर्सेशन फक्त एकतर्फी चालू आहे. तुम्ही देत आहात, पण ती काही घेत नाहीये की काही देत नाहीये. याचंच नाव डिस्कनेक्ट. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, डिस्कनेक्ट अचानक होत नाही, ते हळूहळू तयार होतं. तर आता पुढच्या भागात पाहूया ती डिस्कनेक्ट का होते आणि त्यामागे तुमचं कॉन्ट्रीब्युशन काय असू शकतं. पार्ट 4, डिस्कनेक्ट का होतं, कारण आणि आपण काय चुकतो. चला तर आता पाहूया ती डिस्कनेक्ट का होते. ती एवढी अटॅच होती, तिचं लक्ष तुमच्याकडे होतं, ती तुमच्या मेसेजची वाट बघायची आणि आता ती एक शब्दात उत्तर देते. काय बदललं? बऱ्याचदा आपण स्वतःहून नकळत काही चुका करतो, ज्यामुळे ती इमोशनली दूर जायला लागते. चला पाहू अशाच काही रिअल गोष्टी. पहिलं कारण ओव्हर अवेलेबिलिटी. तुम्ही 24/7 तिला मेसेज करता, तिच्या प्रत्येक गोष्टीला रिस्पॉन्ड देता, ती ऑनलाईन आली की लगेच रिप्लाय करता. हे सुरुवातीला क्यूट वाटतं, पण हळूहळू ते प्रेडिक्टेबल आणि बोरिंग होतं. ती तुम्हाला मिस करण्याऐवजी तिच्या इनबॉक्समध्ये तुमचं प्रेझेन्स डिफॉल्ट वाटायला लागतं. कधीकधी थोडीशी स्पेस हवी असते, त्या अभावामुळे ती डिस्कनेक्ट होते. दुसरं कारण स्वतःवर लक्ष न देणे. तिच्यासाठी सगळं करता, पण स्वतःची ग्रोथ थांबवता. ना पर्सनॅलिटीमध्ये बदल, ना काही नवं शिकणं, ना सेल्फ कॉन्फिडन्स. ती विचार करते, हाच तो मुलगा आहे का ज्याच्या पर्सनॅलिटीने मला आकर्षित केलं होतं. जर तुम्ही स्वतःवर काम करत नाही, तर अट्रॅक्शन हळूहळू इव्हॅपोरेट होतं. तिसरं कारण कन्व्हर्सेशनमध्ये डेप्थ नाही. तुमचं बोलणं रुटीन झालंय, काय केलं, जेवलीस का, कसं काय, याच चक्रात अडकलेलं असतं. ती इमोशनली कनेक्ट होण्यासाठी काहीतरी मिनिंगफुल बोलणं शोधते, पण ते मिळत नाही, तेव्हा ती डिस्कनेक्ट व्हायला लागते. चौथं कारण तिला ऐकणं कमी होतं. तिचं मन अस्वस्थ असतं. ती काहीतरी सूक्ष्म बोलते, पण आपण फक्त रिप्लाय देतो, फील नाही. ती वाट बघते की तुम्ही समजून घ्याल, पण जर तुम्ही सतत स्वतःबद्दलच बोलत राहिलात, तर तिला जाणवतं हा मला समजून घेत नाही आणि मग इमोशनल गॅप निर्माण होतो. पाचवं कारण तिचं रिस्पेक्ट कमी होणं. कधी आपण अतिपरिचयामुळे बेफिकीर होतो, थोडंसं रूढ बोलतो किंवा इग्नोर करतो किंवा तिच्या गोष्टी हलक्यात घेतो. रिस्पेक्ट हाच नात्याचा बेस असतो. जेव्हा ती कमी होते, नातं तुटायला वेळ लागत नाही. म्हणून डिस्कनेक्टची कारणं बाहेर नाहीत, ती बहुतेक वेळा आपल्या वागण्यात, आपल्या एक्सप्रेशनमध्ये हळूहळू तयार होतात. पण ही जाणीव होणं हीच पहिली पायरी आहे. शेवटी एक गोष्ट मनात ठेवा, ती एक शब्दात उत्तर देते म्हणून लगेच घाईने निष्कर्ष काढायचा नाही. पण ते एक शब्द रिपीटेड होत असेल, इमोशन्स नाहीत, क्युरिओसिटी नाही, तर काहीतरी नात्यात कमी पडतंय हे नक्की. मग तुमचं काम एकच, स्वतःला एकदा आरशात बघायचं. तिच्या वागणुकीला दोष देण्याआधी तुमचं वागणं समजून घ्या. कधी गोष्टी सांभाळता येतात, कधी त्यांना जाऊ द्यावं लागतं. पण कोणताही निर्णय घेण्याआधी स्वतःला अपडेट करा, इव्हॉल्व करा आणि रिस्पेक्ट जपा. कारण शेवटी अट्रॅक्शन हवी असते सुरुवातीला, पण कनेक्शन हवं असतं टिकण्यासाठी. जर हाच विषय तुम्हाला रिलेट झाला असेल, तर टॉक टू मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच रिअल लाईफ, भावनिक, सायकोलॉजीवर नियमित व्हिडिओज इथे येतात. मनाच्या, नात्याच्या आणि संवादाच्या खोल पातळीवर. कमेंट करून सांगा तुम्हाला हे अनुभव कधी आलेत का आणि पुढचा विषय कोणता हवा आहे हे नक्की लिहा. बघूया फक्त बोलण्यात काय असतं, समजून घेणं कधी कधी खूप काही बदलू शकतं. पुन्हा भेटू टॉक टू मराठीवर. जय हिंद, जय महाराष्ट्र.